102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, हेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण आज सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि सुरुवातीला ऐकूयात दैनिक बाजारभाव. सोयाबीन 4,200 ते 5,800 रुपये प्रति क्विंटल, तूर 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल आणि हरभरा 5,611 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजारभाव. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आणि मंडळी, आता वळूया उर्वरित कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात कडधान्य अभियान याविषयी कुलदीप माधवराव देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण मिशन पल्सेस म्हणजेच कडधान्य अभियान या विषयावर कुलदीप माधवराव देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की हे मिशन पल्सेस काय आहे या विषयावर. तर सुरुवातीला देशमुख सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार आणि आभार यवतमाळ आकाशवाणीचे, तसेच सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. सर, सुरुवातीला मला सांगा की हे मिशन पल्सेस काय आहे. बघा, आता याच्यामध्ये मिशन पल्सेस म्हणजे त्याला म्हटलं जातं डाळवर्गीय पीक. आता ह्या डाळवर्गीय पिकाचं काय महत्व आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि याचा शासनाचा उद्देश काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आज आपण सविस्तर चर्चा करू. शेतकऱ्यांना कसा फायदा आहे, तसेच याच्यावरती उभ्या राहिलेल्या इंडस्ट्रीज यांना कसा फायदा आहे,
तसेच रिसर्च, डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर सेक्टर याला एक बूस्ट या आपल्यातून मिळणार आहे. त्याच्यात तुमचा जो प्रश्न होता की बा या टेक्नॉलॉजी मिशन ऑन पल्सेस म्हणजे काय, आता तत्पूर्वी आपल्याला समजून घ्यावं लागेल की डाळ पीक इतकं महत्वाचं काय आहे, म्हणजे डाळ पिकाचं आपल्या अन्नामध्ये किंवा आहारात काय महत्व आहे. बघा आता याच्यामध्ये जर का सर्वप्रथम झालं की डाळीमध्ये प्रथिनांचा रिच सोर्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रथिनं भरपूर आहेत. तसेच डाळी लोक का खातात की पाचन क्रिया चांगला सुधारली पाहिजे, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्याच आजारांपासून आपली मुक्तता होते. तसेच हार्ट पेशंट जे आहेत, ज्याला आपण हृदयरोगाचे जे रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी डाळीमध्ये फॅट नसते, त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम खाद्य म्हणजे हे डाळ आहे. नियमित डाळीच्या सेवनाने रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरचे जेवढे पेशंट आहेत त्यांचा सुद्धा नियंत्रण चांगलं राहतं. तसेच चौथा मुद्दा म्हणजे मधुमेह, डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा डाळ फार महत्वाची आहे. वजन मेंटेन करण्यासाठी बरेच आता ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांचं बाहेरचं खाणं वाढलं आहे, बाहेरचं खाणं वाढल्यामुळं त्यांचं वजन वाढत आहे. तर वजन नियंत्रणासाठी डाळीचं आपल्या आहारामध्ये सेवन असणे नितांत गरज आहे. आणि सहावा आणि अतिशय महत्वाचा की ज्याच्यामध्ये सूक्ष्म द्रव्य म्हणजे जास्त झिंक, नंतर पोटॅशियम, मॅग्नेशियम हे सगळं आपल्या शरीराला आहारातूनच मिळते, त्यामुळे वेगळ्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाण्याची गरज सुद्धा पडत नाही. आता पौष्टिक आणि पचायला सुद्धा ही हलकी असते. आयुर्वेदानुसार ती रात्रभर भिजून खाल्ल्यास तिचे प्रोटीनचे प्रमाण अजून वाढते. तसेच संशोधनातून असं दिसून आले आहे की डाळीच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सरसह काही वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा सुद्धा धोका कमी होतो. तर हे आपलं या आहारामध्ये डाळीचं एक महत्व आहे. आपण मला वाटतं सर अनेक म्हणजे लोक म्हणतात की डाळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होते, त्याचं काय बरं कारण असेल? बघा डाळी खाल्ल्याने ऍसिडिटी बऱ्याच त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. डाळीमध्ये जो ऍसिडिटीला परिणामकारक घटक असतो, बरेचदा डाळीमध्ये भेसळ ही सोयाबीनच्या डाळीची केल्या जाते. सोयाबीनची डाळ ही पचायला अवघड असते, त्याचं ग्लायसिनिमॅक्स म्हणजे त्याच्यातलं ग्लायसिन हा कंटेंट जास्त असल्यामुळे ती ऍसिडिटी होते. आता जी घरची डाळ असते, स्वतःच्या शेतातली डाळ असते, त्या डाळीने ऍसिडिटी शक्यतो होत नाही. बरोबर, म्हणजे ही आता ऍसिडिटी फक्त हे डाळीमुळेच होते अशातला भाग नाही, त्याचे वेगवेगळे मेडिकल रिझन्स आहेत. बरोबर, म्हणजे सगळ्यांनाच होईल ऍसिडिटी डाळ खाल्ल्याने असं पण नाही, आणि डाळीमध्ये भेसळ असल्यामुळे असं म्हणावं लागेल की ऍसिडिटी त्यामुळे होत असेल. त्यामुळे प्रामुख्याने होते. सर आपण बोलत होतो की मिशन पल्सेस म्हणजे नक्की काय म्हणता येईल, काय सांगता याविषयी? बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की जो आपला मुद्दा आहे. आता 11 ऑक्टोबर 2025 रोजी या मिशनची लॉन्चिंग झाली. त्याला म्हटलं गेलेलं आहे डाळ पिकामध्ये आत्मनिर्भर भारताला बनवणे. मग आता याच्यामध्ये काय केलं, 11 ऑक्टोबर 2025 रोजी 11,440 कोटी रुपये एवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली डाळीच्या आत्मनिर्भरतेसाठी. मग आता हा कधीपासून सुरू होणार आहे? 2025-26 ते 2030-31 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये हा सुरू राहणार आहे. आणि 2030-31 पर्यंत देशाला डाळी उत्पादनामध्ये आत्मनिर्भर करण्याचं भारत सरकारचं उद्देश आहे. आता याच्यामध्ये डाळीचे उत्पादन जवळजवळ 350 लाख टनापर्यंत वाढवण्याचा हा एक मानस आहे. लागवडीखालील क्षेत्र 310 लाख हेक्टर पर्यंत वाढवण्याचा हा सुद्धा मानस आहे. पुढील 4 वर्षामध्ये तूर, उडीद, मूग, हरभरा, मसूर किंवा द्विदल वर्गीय पिकं जेवढे असतील त्याच्यामध्ये किमान आधारभूत किमतीवरती म्हणजे MSP ज्याला म्हणू त्याच्यावरती 100% खरेदी करण्याचा सुद्धा हा मानस आहे. म्हणजे इथे शेतकऱ्यांना फार मोठा बूस्ट मिळणार आहे. बरेचदा शेतकरी असे म्हणतात की बा माझ्या मालाला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार असते. तर या मिशन मध्ये 100% खरेदी हे आता शासन करणार, त्याच्या वेगवेगळ्या संस्था त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तसेच शेतकऱ्यांना एकूण 88 लाख मोफत बियाणे संच आणि 126 लाख क्विंटल प्रमाणित बियाण्याचे वाटप सुद्धा याच्यावरती करण्याचा उद्देश आहे. खरेदी, हमी भाव, गुणवत्ता, बियाणे याच्यावर सुद्धा शासन भर देणार आहे. तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूल्य साखळीचं व्यवस्थापन आणि मूल्य साखळी स्थापित करणे हे सुद्धा याच्यात उद्देश आहे.
म्हणजे इतक्या सगळ्या फायद्याच्या, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या गोष्टी यामध्ये आहे. त्याच्यामुळे या मिशन पल्सेसला, म्हणजे जे कडधान्य अभियान आहे, या कडधान्यामध्ये देशाला किंवा देशातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणं हा शासनाचा उद्देश आहे, नाही का? आत्मनिर्भर म्हणजे शेतकरी आत्मनिर्भर बनेल. शेतकरी आत्मनिर्भर झाल्यावरती देश आत्मनिर्भर बनेल आणि अन्नधान्याचा जो इम्पोर्ट भारताला बाहेरून डाळीसाठी करावा लागतो त्यावरती भारत देशाला अवलंबून राहायचं काम पडणार नाही. बरोबर. आपल्या विदर्भातली डाळींची परिस्थिती किंवा डाळींचं उत्पादन काय सांगता येईल सर? बघा, आता याच्यामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत जर का प्रत्येक पिकाबाबत वेगवेगळं आहेत. जसं हरभऱ्यामध्ये एकरी 9 ते 10 क्विंटल पर्यंत आपला हरभरा लागतो. तुरीमध्ये जर का आपण बोलायचं झालं तर 5 ते 6 क्विंटल पर्यंतच आपली ही तूर येते. आता याच्यामध्ये आपल्याला संशोधनाची फार मोठी गरज आहे. संशोधन 2 क्षेत्रामध्ये करावं लागणार. एक, त्याच्या रोग प्रतिकारक कीड रोग म्हणजे किडीला प्रतिकारक असे वाण, रोगाला प्रतिकारक असे वाण आणि वातावरण बदलानुसार आपल्याला नवीन नवीन, ज्याला क्लायमेट रेझिस्टन्स व्हरायटी असं म्हणतो आपण, त्या सुद्धा आणणं इथे नितांत गरजेचं आहे. तरच आपण आत्मनिर्भरतेकडे जाऊ शकू. बरोबर बरोबर. सर मला सांगा की हे ICAR म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषद आणि जी आपली विद्यापीठे आहेत, जसं PDKV विद्यापीठ आहे आणि KVK कृषी विज्ञान केंद्र, यांचं या अभियानामध्ये मिशन पल्सेसमध्ये काय योगदान आहे? यांचं फार मोठं योगदान आहे. त्याच्या तत्पूर्वी मी छोटंसं एक सांगतो. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर डाळीमध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा त्याचे उद्देश काय आहेत. आता याच्यामध्ये आर्थिक उत्पन्न सुरक्षा आणि डाळीच्या लागवडीबद्दल आत्मविश्वास निर्माण करणे हा एक आहे. सरकारद्वारा प्रधानमंत्री अन्नदाता म्हणजे आय संरक्षण अभियान, PM आशा म्हणजे तूर, उडीद आणि मसूर यासारख्या प्रमुख डाळीमध्ये आपल्याला हे आणणं आहे. या उद्देशानं राष्ट्रीय कृषी सहकार विपणन म्हणजे नाफेड ज्याला आपण म्हणतो, या मार्फत याची खरेदी होणार आहे. तसेच राष्ट्रीय ग्राहक सहकारी संस्थाद्वारा NCCF येत्या 4 वर्षात सहभागी समाज 100% शेतकऱ्याकडून मालाची खरेदी करेल. म्हणजे हमी भावाने त्याचा माल खरेदी होणार. आता याच्यामध्ये काय, बाजारातील अनिश्चितता सुद्धा कमी होणार आणि त्याचसोबत शेतकऱ्यांना उच्च मूल्याचा डाळ पिकांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळतील. म्हणजे लोक डाळ पिकाला लावायला तिकडे वळतील, हा त्याच्यातला मेन उद्देश. परिणामी डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्णतेच्या व्यापक उद्दिष्ट गाठण्याचा हा मोठा हातभार आपल्याला इथे लागणार आहे. तसेच एकात्मिक प्रयत्नातून माध्यमातून भारताची वाढती जी देशांतर्गत मागणी आहे ती पूर्ण भारत हा आत्मनिर्भरतेने करू शकतो. त्याला दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहायचं काम पडणार नाही. आता जो तुमचा प्रश्न होता की बुवा याच्यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद, विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांचं काय योगदान आहे, जसं मी बोलता बोललो होतो की बियाण्याची उत्पन्नाची देखरेख करणे, राज्य आणि केंद्रीय स्तरावरील संस्था बियाण्याची लागवड आणि उत्पादन करतील. तसेच बियाण्यांना मान्यता देणे, मागोवा घेणे, सर्व निकष नोंदी पोर्टल म्हणजे याच्यासाठीचं एक शासनाने पोर्टल सुद्धा तयार केलेलं आहे. त्याचं नाव साथी पोर्टल आहे, ज्याच्याहून याच्यावरती बारकाईने निरीक्षण ठेवलं जाईल. म्हणजे सोअर सीड, नंतर त्याचं फाउंडेशन, ब्रीडर, ह्या ज्या स्टेजेस आहे, म्हणजे सोर्स निघतो ब्रीडर पासून, ब्रीडरचं फाउंडेशन बनतं, फाउंडेशनचं सर्टिफाईड बनतं, ती याच्यावर सुद्धा निगराणी या साथी पोर्टल मार्फत शासन ठेवणार आहे. तसेच सुधारित बियाण्यांचा व्यापक उपलब्धीसाठी कडधान्य उत्पादन शेतकऱ्यांना 126 लाख क्विंटल अधिकृत बियाण्याचे वाटप सुद्धा या मार्फत शासन करणार आहे. तसेच कृषी संशोधन संस्था, कृषी विकास केंद्र, कृषी विभागाकडून सर्वोत्तम पीक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिके सादर केले जाणार आहेत. तसेच 370 लाख हेक्टर या क्षेत्रावर डाळीची लागवड करण्यासाठी 126 लाख क्विंटल प्रमाणित बियाण्याचे वितरण सुद्धा याच्या मार्फत केले जाणार आहे. म्हणजे हे सगळं शासन स्तरावर होणार आहे. शासन स्तर, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग या सर्व संस्थांचा याच्यात समन्वय साधलेला आहे. अच्छा, म्हणजे बियाण्याची क्वालिटी तपासणं आणि त्यावर लक्ष ठेवणं हे सगळं काम पण या संस्था करणार आहे. हा, हे काम सुद्धा बघणार. याच सोबत संशोधनाचं काम सुद्धा बघितलं जाईल. अच्छा अच्छा. आणखी सर मला सांगा की मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला सांगलं की मूल्य साखळी यामध्ये निर्माण करणार आहेत. यामध्ये काय तरतुदी आहेत सर मूल्य साखळीच्या? बघा, मी अतिशय सोपं उदाहरण देऊन सांगतो सर्व शेतकरी बंधूंना. आता मूल्य साखळी म्हणजे काय हो? मूल्य साखळी म्हणजे आता उदाहरण धरा हरभरा. हरभरा हे डाळवर्गीय पीक आहे. हरभऱ्याचं उत्पादन झालं. हरभऱ्यासाठी लागणारं हरभऱ्याचं जे बियाणं होतं
ते या कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, महाबीज या सगळं शासकीय यंत्रणांमार्फत शेतकऱ्यांना मिळालं. आता त्याचं उत्पादन झालं, नाफेडनी त्याची खरेदी केली किंवा विविध संस्था आहेत त्यांनी किंवा मार्केटमध्ये त्याची खरेदी झाली. मग हरभऱ्यापासून काय काय बनू शकतं बा? हरभऱ्यापासून बेसन बनते, हरभऱ्याची डाळ बनते, हरभऱ्याचे बेसनचे लड्डू बनतात. असे वेगवेगळे पदार्थ आपण त्याच्यापासून बनवू शकतो. मग आता हरभऱ्याची जर का डाळ बनवायची आहे तर त्याच्यासाठी इंडस्ट्रीज लागल, म्हणजे दाल मिल लागल. म्हणजे दाल मिल आली म्हणजे तिथे लागणारा मजूर आला, शेतकऱ्याच्या मालाला खरेदीला म्हणजे खरीददार आला. यामुळे मजुराला काम मिळेल, शेतकऱ्याला योग्य भाव मिळेल आणि ही मूल्य साखळी उपलब्ध झाल्यामुळे 4 पैसे शेतकऱ्याच्या खिशात जातील. हा त्याचा मागचा उद्देश आहे. मग आता ही मूल्य साखळी बळकट करण्यासाठी मोहिमेअंतर्गत 1000 प्रक्रिया आणि पॅकेजिंग केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रति केंद्र 25 लाख रुपयाचे अनुदान सुद्धा इथे मिळणार आहे. आता हे अनुदान कोणाला मिळेल? हे अनुदान एफपीओज म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला मिळेल, बचत गटांना सुद्धा मिळेल, तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्था यांना सुद्धा हे अनुदान दिले जाईल. म्हणजे डाळीचे नुकसान कमी करणे आणि मूल्यवर्धन वाढवणे हा याच्यातला आपण उद्दिष्ट म्हणता येईल. अच्छा सर, या मिशन पल्सेस विषयी जाता जाता आणखी काय सांगता येईल? बघा, आता या मिशन पल्सेस विषयी जर का जाता मी 2 मिनिटाचा जर का वेळ असेल तर मी शेतकरी बंधूंना सांगू शकतो. नीती आयोगाने काही शिफारसी सुद्धा याच्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे 4 सप्टेंबर 2025 रोजी प्रकाशित डाळीच्या आत्मनिर्भरतेचा जो अहवाल प्रकाशित करण्यात आला, त्याच्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक या 5 आणि महाराष्ट्र या राज्यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता याच्या माहितीच्या आधारे डाळ उत्पादन क्षेत्रातील बळकटीकरण देण्यासाठी तसेच उत्पादकता आणि शाश्वत वृद्धी घडवून आणण्यासाठी काही महत्वाच्या शिफारसी त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 ब्लॉक 1 सीड विलेज म्हणजे एक खंडीय क्षेत्र म्हणजे क्लस्टर फॉर्म केल्या जातील. त्या क्लस्टर मध्ये तेच पिकं घेतल्या जातील की ज्या पिकाला तिथे स्कोप आहे, म्हणजे ज्या पिकाची उत्पादकता तिथे चांगली मिळते. सुधारित वाहनांचा वेळेवर उपलब्धता करून देणे, उच्च उत्पादनाची सुनिश्चितता करणे, बियाण्याचे क्लस्टर आधारित मी जे बोललो ते निर्माण करणे, शेतकरी उत्पादक संस्था आहेत म्हणजे एफपीओ त्यांना चांगलं पाठबळ देणे, त्यावर भर देण्याची सुद्धा शिफारस त्यांनी केलेली आहे. स्थानिक पातळीवरती खरेदी केंद्र निर्माण करणे हे नीती आयोगाने त्याच्यात म्हटलेलं आहे. तसेच सार्वजनिक पुरवठा संस्था म्हणजे पीडीएस आणि मध्यान्ह भोजन म्हणजे मिड डे मील याच्यामध्ये सुद्धा याच्या डाळी पिकाचा समावेश करण्यात यावा असं नीती आयोगाने त्याच्यात सांगितलेलं आहे. त्याच्या शिफारसी त्याच्यात केलेल्या आहे. शेतकऱ्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल याविषयी? जाता जाता 2 शब्द मी शेतकऱ्यांना सांगू शकतो की बियाणं निवडताना चांगल्या प्रतीचं निवडावं. ते डाळ वर्गीय मध्ये तुरीचं असो, उडदाचं असो, मुगाचं असो, हरभऱ्याचं असो किंवा मसूरचं असो, प्रमाणित बियाणं निवडावं जेणेकरून आपलं उत्पन्न त्याच्यामध्ये वाढेल आणि विविध कीड आणि रोगापासून आपलं संरक्षण होईल. उगाच कीड आणि रोग नियंत्रणासाठी आपल्या खिशातील पैसे वाया जाणार नाहीत याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. नक्कीच सर, तुम्ही ज्याही काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींबद्दल नक्कीच शेतकरी बांधव विचार करतील. आणि सर, आज आपण इथे मिशन पल्सेस म्हणजे कडधान्य अभियान या विषयावर अगदी महत्त्वपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती दिली. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कडधान्य अभियान याविषयी कुलदीप माधवराव देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सिहोर मध्य प्रदेश येथे आयोजित कडधान्य अभियानावरील राष्ट्रीय सल्लामसलत याविषयी. मंडळी, भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ICAR आणि ICARDA यांच्या सहकार्याने भारताच्या अन्नधान्य क्षेत्राला बळकटी देण्यावर विचार विनिमय करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सिहोर मध्य प्रदेश येथे कडधान्य अभियानावर एक राष्ट्रीय सल्लामसलत आणि धोरण बैठक आयोजित करत आहेत. या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, माननीय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, राज्याचे कृषी मंत्री, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय संस्थांचे शास्त्रज्ञ, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, खाजगी क्षेत्रातील भागधारक आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सल्लामसलतीमध्ये
अनेक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्या याप्रमाणे कडधान्यामध्ये आत्मनिर्भरतेसाठी धोरण आणि रणनीती, सुधारित कडधान्य वाण, बियाणे प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादकता वाढवणे, यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धन. कडधान्य अभियानावरील राष्ट्रीय सल्लामसलतीचा एक भाग म्हणून माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्याच्या हस्ते प्रमुख उपक्रम राबवले जातील. ते याप्रमाणे अन्न कडधान्य संशोधन केंद्र म्हणजेच FLRP सिहोर येथील प्रमुख सुविधांचे उद्घाटन, ज्यात काही गोष्टींचा समावेश आहे. ते याप्रमाणे प्रशासकीय इमारत, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, प्रगत प्रयोगशाळा, वनस्पती जिनोमिक्स, वनस्पती ऊतीसंवर्धन, वनस्पती प्रजनन आणि वनस्पती रोगशास्त्र. प्रगत कडधान्य प्रदर्शनाची पाहणी, ज्यात काही गोष्टी प्रदर्शित केल्या जातील. त्या याप्रमाणे प्रगत कडधान्य वाण, नाविन्यपूर्ण उत्पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण उपाय, मूल्यवर्धन आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान, शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रगत तंत्रज्ञान आणि सुधारित कडधान्य वाणांची शेती भेट आणि थेट प्रात्यक्षिके, शेतकऱ्यांना सुधारित कडधान्य बियाण्यांचे वितरण, ज्यामुळे कडधान्यामध्ये आत्मनिर्भरतेसाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी मिळेल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण कडधान्य अभियानावर राष्ट्रीय सल्लामसलत याविषयीची माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार मंडळी. कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, कपाशी पिकाची फरदड घेऊ नये. कपाशीच्या शेवटच्या वेचणीनंतर पिकात गुरेढोरे, विशेषतः शेळ्या मेंढ्या चरावयास सोडाव्यात. त्यामुळे बोंडअळीग्रस्त भाग नष्ट होतील. कंपोस्ट खत आणि गांडूळ खत उत्पादन करण्यास अग्रक्रम द्यावा. शेताच्या धुऱ्याच्या बाजूला 5 बाय 2 बाय 1 मीटरचे 2 खड्डे खोदून पालापाचोळा, काडी कचरा, गुरांचे शेण, मूत्र आणि पाणी यांचा वापर करून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कंपोस्टचा किंवा नॅडेप कंपोस्ट या पद्धतीने उत्तम कंपोस्ट खत स्वतःच तयार करावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास पहिली फवारणी नीम कीटकनाशक ॲझोडिरेक्टिन 300 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे लावल्यास अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. सुरू ऊसाची लागवड ताबडतोब करावी. लागवडीपूर्वी बेणे 100 ग्रॅम कार्बेंडेझिम अधिक 265 मिली डायमेथोएट अधिक 100 लिटर पाण्याच्या द्रावणात 10 मिनिटे बुडवून नंतरच लागवड करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर, PSB, ट्रायकोडर्मा या जीवाणू संवर्धनांची बेणे प्रक्रिया करून लागवड करावी. खोडवा ऊसाला तोडणीपासून 8 ते 10 आठवड्यांनी एकरी 60 किलो युरिया देऊन नियमित ओलीत करावे. तोडणी झालेल्या सुरू ऊसाचे पाचट न जाळता त्याचे कंपोस्ट खत तयार करावे किंवा एकरी 2 टन ऊसाचे पाचट सुरू ऊसाची उगवण झाल्यानंतर पसरवून त्यावर 30 किलो युरिया अधिक 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 4 किलो पाचट कुजविणारे जीवाणू कंपोस्टमध्ये मिसळून टाकावे. उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल आणि तिळाची पेरणी राहिली असल्यास ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आटपावी. संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी उभी वखरणी करून हलके पाणी द्यावे आणि झाडाच्या वयानुसार खते द्यावीत. 10 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडास 50 किलो कंपोस्ट खत अधिक 7 किलो निंबोळी ढेप अधिक 600 ग्रॅम नत्र अधिक 400 ग्रॅम स्फुरद अधिक 400 ग्रॅम पालाश प्रति झाड देऊन दुहेरी बांगडी पद्धतीने ओलीत करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता आणि तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाच्या आळ्यात पालापाचोळ्याचे 2 ते 3 इंच जाड आच्छादन करावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.
गेल्या 24 तासातील पर्जन्यमान संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या आसपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: अकोला येथे 17.4, अमरावती येथे 16.3, नागपूर येथे 16.4, वर्धा या ठिकाणी 16.6 आणि यवतमाळ या ठिकाणी 15.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे 13.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळ्याला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.